मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, प्रभू येशूला अटक होण्याच्या काही तास आधी त्याच्या मनात काय चालत होते? बायबल सांगते की येशू म्हणाला, माझे मन मृत्यूपर्यंत व्याकुळ झाले आहे. इतकं जड ओझं त्याच्या हृदयावर कधीच नव्हतं. तो इतका तणावात होता की त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा पडू लागला. शिष्य झोपले होते. कोणी त्याची वेदना समजून घेतली नाही. येशू अगदी एकटा पडला होता. पण त्याची सर्वात मोठी लढाई होती जगाच्या पापाचा भार स्वीकारण्याची. तो म्हणाला, पित्या, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण शेवटी तुझीच इच्छा पूर्ण होऊ दे. एक देवदूत आला, त्याला बळ दिलं, कारण आता क्रूसाचा मार्ग जवळ होता. आणि मग येशू शांतपणे उभा राहिला. तो पळाला नाही, तो घाबरला नाही. तो म्हणाला, वेळ आली आहे, मानवाचा पुत्र पाप्यांच्या हाती दिला जातो. मित्रांनो, तो रात्री येशू घाबरला नव्हता. तो तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी तयार होत होता, त्या क्रूसासाठी जिथे त्याने आपलं तारण पूर्ण केलं. येशू तुझ्यावर प्रेम करतो. आमेन.